तुम्ही. चला तुमची सराव पुस्तिका घ्या नवनीत प्रकाशनची आणि त्यातून आपल्याला आज नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे आपल्याला सराव संच सोडवायचा आहे 7.1. आपण शिकतोय दशांश आणि व्यवहारी अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतरण करणे. हे चॅप्टर शिकतोय 7व्या क्रमांकाचं. तर आपल्याला 7.1 काढायचं आहे आणि 7.1 मधला पहिला प्रश्न वाचायचा आहे मुलांनो. पहिला प्रश्न आहे 17/1000. बघा तुमच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारे दिलेला आहे 17/1000. बघा 17/1000 असं दिलंय का पुस्तकामध्ये. बघा म्हणजे दशांश अपूर्णांकात किती सोपी प्रश्न आहे. बघा बरं खाली तुम्हाला छेदामध्ये किती शून्य दिसत आहे 1 2 3 म्हणजे अंशामध्ये 3 घरानंतर तुम्हाला उजवीकडून दशांश चिन्ह द्यायचं आहे म्हणजे पॉइंट द्यायचा आहे. बघा ऑप्शन मध्ये आहे का कुठं 3 घरानंतर दशांश चिन्ह 1 2 3 4. हा ऑप्शन चुकला. 1 नंतरच आहे चुकला. आपल्याला किती नंतर पाहिजे 3 नंतर 1 2 3 आहे की रे मुलांनो. चला बघा पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर राहील. किती सोपे प्रश्न तुम्हाला एक सरावासाठी देऊ का असा प्रश्न. चला मी तुम्हाला एक प्रश्न देते तो तुम्हाला सोडवायचा आहे आणि मला कमेंट्स करून सांगायचं आहे त्याचं उत्तर काय असणार आहे. 6/100. मला याला दशांश अपूर्णांकात करून दाखवा बरं काय उत्तर येणार तर आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा. चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. तर 7.1 मधला स्वाध्यायामधला प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिलेला आहे. बघा हे मी व्यवस्थित मांडून घेते. तुमच्या बुक मध्ये असं दिलं आहे 1.5/8 बरोबर का. याच्या बरोबरीचे दशांशतील संख्या कोणती आहे. तर मग दशांश चिन्ह काढायचं आहे. याचं कसं करायचं बघा बरं. पूर्णांक युक्त अपूर्णांक याला म्हणतात पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे हा पूर्णांक आणि हा अपूर्णांक. आता याला काय करायचं आहे कसं कन्वर्ट करायचं आहे दशांश चिन्हामध्ये. तर हा जो छेद आहे ना मुलांनो आणि याच्या समोरची संख्या या दोघांचा करायचा आहे गुणाकार आणि जेवढा गुणाकार येईल त्याच्यामध्ये ही वरची संख्या काय करायची आहे तुम्हाला ऍड करायची आहे. बघू मांडा 8 गुणिले 1 अधिक 5 आणि छेद खाली किती राहिले 8. छेदाची छेदच मांडायची बरं का. आता बघा 8 गुणिले किती होणार 8 1 8 8 आणि 5 किती होतील मुलांनो 8 आणि 5 13/8. उत्तर तर आलं नाही. टीचर उत्तर चुकलं का नाही मुलांनो. आता तुम्हाला पॉइंट्स मध्ये उत्तर काढण्यासाठी याचा करूया भागाकार. इथे बघा 8 आणि 13. 13च्या पानामध्ये 8च्या पानामध्ये 13 नाही आहे त्याच्यामुळे काय करणार आपण 8 1 8 कमी संख्या घ्यायची आहे. आता बघा किती उरले 5. 8च्या पाण्यात 5 नसल्यामुळे आपण दिला पॉइंट दिल्यानंतर इथे शून्य घेता येते. आता बघा 8 1 8 8 2 16 8 3 24 8 32 8 45 8 6 48 8 6 48 किती आले मुलांनो किती राहतील 2. आता पॉइंट दिलेला असल्यामुळे आपण पुन्हा एक शून्य घेऊ शकतो. परत घ्या 8 2 16 या ठिकाणी 16 येतील. आता किती उरले मुलांनो 4. आता परत शून्य घेऊ शकतो तुम्ही एकदा पॉइंट दिल्यानंतर खाली शून्य घेऊ शकता. आता 40 आहेत का बघा बरं आहे. 8च्या पाण्यात 40 5 नंबर वरती आहे म्हणून या ठिकाणी 5 दिला. आलं का मुलांनो उत्तर. ऑप्शन क्रमांक बघा बरं आणि मला लगेच कमेंट करून सांगा 1.625 आहे का कुठं पर्याय क्रमांक 3. किती सोपी उत्तर होतं बघा 1.625 म्हणजे पर्याय क्रमांक 4. अगदी बरोबर पर्याय क्रमांक 4 मध्ये आपलं उत्तर दडलेलं होतं. पुढे जाऊया. तर स्वाध्याय 7.1 आपण पाहतोय आणि आपल्याला उदाहरण चालू आहे आपलं 3रं. बघा व्यवस्थित मांडून घेते. तुमच्या पुस्तकामध्ये आहे तशा प्रकारचं उदाहरण मांडल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल कसं सोडवायचं आहे. 7 अधिक 4/10 अधिक 9/100 अधिक 8/1000. बघा बरं असंच मांडलंय ना. चला सोडूया. अगदी सोपी काही घाबरू नका. बघा सर्वात अगोदर तुम्हाला हे जे वरचे दिलेले आहे की अंक दिसले आहेत ना 7 4 9 आणि 8. 7 4 9 आणि 8 आणि खाली किती शून्य दिले मुलांनो 1 2 3 4 5 आणि 6 शून्य दिले. आता 6 शून्य असणारी 6 नंतर तसंच असणारी कुठंच आपल्याला दिसत नाही आहे. तरी आपण काय करूया सोडवण्याचा प्रयत्न करूया. बघा बरं या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं उत्तर तर येणारच नाही. 221 कुठे येणार आहे का. त्यानंतर हा सुद्धा ऑप्शन कटला 2.8. आता आपल्याकडे 2च ऑप्शन उरलेले आहेत त्यानुसार आपण काढूया. बघा इथे किती शून्य आहेत 3 आहे इथे 2 आहे इथे 1 आहे. आता आपल्याला सर्वांचा छेद जो आहे तो सारखा करायचा आहे. तो सारखा करण्यासाठी आपण काय करू काय करता येईल आपल्याला. जर खाली 3 नंतर
तीन शून्य आहेत तर वर तीन आपल्याला तीन स्थळानंतर दशक पॉईंट जो आहे तो द्यायचा असतो किंवा गुणायचा असते 100 ने, सॉरी 1000 ने. तर बघा इथं 7 जसेच्या तसे ठेवले आहेत आपण. इथं काय करावं लागेल प्लस. आता काय करावं लागेल सगळ्यांचं सोपी स्मार्ट पद्धती. या ठिकाणी 0 2 शून्य आणि 3 शून्य किती शून्य झाले 5 शून्य झालेले आहे. 5 स्थळानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे पॉईंट द्यावा लागणार आहे. पण कुठं 5 स्थळानंतर पॉईंट दिसत नाहीये. बघू 7 4 9 आणि 8 असे ऑप्शन दिसत आहेत का रे कुठे तुम्हाला? 7 4 आणि 9 आणि 8. पर्याय क्रमांक किती मध्ये असतील? पर्याय क्रमांक 2 मध्ये पण आहे आणि 4 मध्ये पण आहे. पण उत्तर काढताना दशांश चिन्हानंतर आपल्याला कशा प्रकारे सोडवता येईल बघूया. 1 मिनिट. तर 10 त्यानंतर वर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल थांबा सांगते मी समजून. या ठिकाणी 1 शून्य आहे म्हणून आपण वर हे करताना एक स्थळानंतर पॉईंट द्यायचा आहे. बघा 0.4 नाही आलं लक्षात. त्यानंतर 2 शून्य खाली असल्यामुळे आपल्याला 2 स्थळानंतर काय द्यायचे आहे पॉईंट द्यायचे आहे. बघा या ठिकाणी उजवीकडून 1 2 स्थळानंतर पॉईंट द्यायला. परत इथं किती येणार 1 2 आणि 3 स्थळानंतर पॉईंट द्यायचा आहे. 0.008 आले का 3 स्थळानंतर पॉईंट. आता यांची बेरीज करायची आहे. बेरीज येते ना मुलांनो. आता मांडताना व्यवस्थित सांभाळून मांडायचं आहे. बघा बरं 7 मानून घेतले मी अगोदर. त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला इथं पॉईंट द्यायचा. ती पूर्ण संख्येच्या नंतर दशक स्थान द्यायचं आणि 0 द्यायचं. आता इथं पॉईंट द्यायचा तुम्हाला 0.4. त्यानंतर पुढचा अंक इथं पण पॉईंट देऊन द्यायचा आहे. अलीकडचे 0 अलीकडचे 0 9 आलं लक्षात येत आहे. पॉईंट द्यायचा तुम्हाला 0 इकडे 0.008 आलं लक्षात. ज्या ठिकाणी काहीच नाही त्या ठिकाणी 0 देऊ शकता. नाही दिलं तरी काही अडचण नाही. या ठिकाणी 8 या ठिकाणी 9 8 9 आणि या ठिकाणी 4 पॉईंट आणि या ठिकाणी 7. मुलांनो आहे का ऑप्शन मध्ये बघा बरं. पर्याय क्रमांक 2 मध्ये याचं उत्तर दिसत आहे. आलं लक्षात. 7.498. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आलं असेल लक्षात तुमच्या कसं सोडवायचं आहे. तर पुढे बघा 7.1 मध्ये चौथा प्रश्न. या ठिकाणी काहीतरी गहाळ झालंय तुमच्या गाईड मधलं ते आपण लिहून घेऊया. काय आहे प्रश्नामध्ये सांग बरं. 153 गुणिले 500 भागेला 25 गुणिले 100 गुणिले 4 एवढंच आहे. चला बघा तुम्ही सुद्धा चेक करून बघा मुलांनो आणि सोडवायचं आहे आपल्याला. बघा बरं या ठिकाणी काय होणार 1 2 शून्य हे 2 शून्य कटले तर वरचे 2 शून्य पण कटले आहेत. कोण कोण राहिलं इथं 5 आहे इथं 25 आहे. 5 1 5 थांबा 1 मिनिट. आता कोण कोण राहिलाय या दोघांचा गुणाकार करून घेऊ आपण. 2 शून्य कटले हे समजलं ना तुम्हाला मुलांनो. आता बघा 153 गुणिले 5 केले. 5 3 15 हातचाला 1 5 5 25 आणि 1 26 हातचाला 2 आणि 5 1 5 आणि 2 7 765. वर किती आले 765 आणि खाली किती 25 गुणिले 4 केले तर 100 मुलांनो. आता बघा खाली किती शून्य आहेत 2 आहेत म्हणजे वर दशांश चिन्ह देताना किंवा पॉईंट देताना तुम्हाला उजवीकडून 2 स्थळानंतर द्यायचं आहे. म्हणजे 7.65 असं उत्तर येणार आहे. 7.65 आहे का कुठं पर्याय क्रमांक 3 मध्ये. समजलं मुलांना. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचे असतात. एक पदावली देऊ का रे मुलांना तुम्हाला सोडवायला. सोडून मला नक्की सांगा. त्याचं उत्तर मला कमेंट्स मध्ये सांगा. बघा 6 गुणिले 36 भागेला 3 गुणिले 100. तर या पदावलीचं उदाहरण मला तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अगदी सोपी आहे. सोपी उदाहरण दिलं आहे. त्यानंतर पुढे बघू. तर आता ही सुद्धा दशमान पद्धतीने कशी लिहितात. अगदी सोपी प्रश्न विचारला 1 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर येईल. सांगण्याच्या अगोदरच तुम्ही गाईड मध्ये सोडवलं सुद्धा असेल. बघा 61 छेद 10,000 किती शून्य आहेत मुलांना खाली 1 2 3 4. म्हणजे तुम्ही उत्तर लिहिताना वर उजवीकडून 4 स्थळानंतर किंवा 4 घरानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे. बघा मी 61 लिहून घेतला. आता किती 4 नंतर तर इथं शून्य पण द्यावं लागेल. इथं पण शून्य 1 2 3 आणि 4 इथं पॉईंट द्यावे लागेल आणि इकडे पण शून्य. असं उत्तर असणार आहे का कुठं बघू बरं. 1 2 3 4 4 घरानंतर पॉईंट त्यानंतर
पर्याय क्रमांक 3. किती सोपी उदाहरण आहे, तुम्ही तर लगेच सोडवसाल. असं आणखी एक उदाहरण तुम्हाला देते मी, तुम्ही मला त्याचं उत्तर सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा. सरावासाठी जे उदाहरणं दिले जातात त्यामधून एखादं उदाहरण येऊ शकते मुलांनो. तशा प्रकारचं एखादं उदाहरण तुम्हाला दिलं जाऊ शकते. आलं का लक्षात? आता मला सांगा याचं उत्तर काय असेल दशांश चिन्हामध्ये किंवा दशमान पद्धतीमध्ये कसं लिहायचं नक्की सांगा. लिहून बघा नोटबुक मध्ये. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. इथं पण काहीतरी गहाळ झालाय मुलांनो, ते आपण लिहून घेऊया. तुमच्या बुक मध्ये असणार काय आहे 0.07 छेद 0.7 अधिक 0.7 छेद 0.07. संपलं. बघा अगदी सोपी आहे. सर्व अंक सारखे दिसत आहे परंतु सोडवायचे काळजीपूर्वक आहे. बघा इथं एक घरानंतर किंवा एक स्थळानंतर उजवीकडून पॉइंट आहे, तर आपल्याला काय करायचंय वर एक पॉइंटने सरकवायचंय. बघा कसं होईल. 0 पॉइंट या ठिकाणी काय होईल 7. आलं लक्षात? आणि खाली फक्त 7 राहतील. इकडे पण काय होणार मुलांना, इथं 2 घरानंतर आहे तर खाली 7 येण्यासाठी काय करावं लागेल 7च ठेवू आपण. 2 घरानंतर म्हणजे 0.07. आलं लक्षात? आता तुम्हाला काय करावं लागेल, छेद सारखे झाले ना म्हणजे वरच्याचे आपण काय करू शकतो बेरीज करू शकतो मुलांना. बेरीज करताना व्यवस्थित करा. 0.7 आणि खाली 0.07 असं दिलंय. मग या ठिकाणी 0 येईल पॉइंट, या ठिकाणी काय ना 7 आणि या ठिकाणी 7 77. 0.77 वर आलेला आहे 0.77 आणि खाली एकदा एका छेदामध्ये 7 लिहिले आहे. आता आलं नाही ना मुलांना अजून उत्तर, अजून त्याला भाग द्यायचा आहे. बघूया. 7च्या पाड्यामध्ये 7 1 7 आणि वर किती येणार बघा 0 पॉइंट किती येणार 0 पॉइंट या ठिकाणी 11. आता याला पूर्णांक झाले का हे 0.11, तर याला उत्तरामध्ये दिसत नाहीये तर कसं लिहिणार मुलांना बघा बरं. या ठिकाणी 11 ठेवू आपण आणि खाली या 2 स्थळानंतर पॉइंट असल्यामुळे खाली तुम्हाला काय करावं लागतील या एकावरती 2 शून्य द्यावे लागणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक किती मध्ये आहे पहा बरं. थांबा थोडी गडबड झाली का. बरोबर बरं. तर बघा या ठिकाणी काय करायचं तुम्हाला 0. आता एक घरानंतर आपल्याला पुढे सरकवायचं म्हणून इथे 0.7 आणि खाली येते मुलांनो 7. आता बघा आपण छेद समान करण्यासाठी ते जे दशांश चिन्ह आहे ते वर देतो आहे. आता इथं 2 घरानंतर पॉइंट होता म्हणून इथं 1 आणि 2 म्हणजे इथं किती येणार मुलांनो 70. फक्त 70 येतील 70 भागीला आणि खाली किती येतील 7. बरोबर का. आता बघा या ठिकाणी काय उरलं दोघीकडे 7 समान आहे म्हणून एकदा 7 मानून घेतले आणि 70 आणि 0.7 ची जर ऍडिशन केली आपण बघा 70 आणि इकडे 0.0 आणि इकडे 0.7 तर किती येणार मुलांनो ते येणार 707 म्हणजे 70.7 इथे आले 70.7. आता याचा भागाकार करूया 7 1 7 किंवा तुम्ही वर एक दशांश चिन्ह आहे तर खाली तुम्ही काय करू शकता त्या दशांश चिन्हाची ट्रान्सफर करून खाली 0 सुद्धा देऊ शकता किंवा अशा प्रकारचं येऊ शकते. बघा आता इथं जर दशांश चिन्ह खाली दिलं तर काय होणार किंवा 7 1 7 7 10 70 आणि हे पॉइंट यायचं आहे आणि 7 इथे आलं मुलांना 10.7. आता तुम्हाला काय करायचं त्याचं दशांश चिन्हामध्ये रूपांतर दशांश चिन्ह जे आहे काढून टाकून काय करायचं दशमान पद्धतीने लिहायचे आहे. तर बघा आता काय होणार इथे 1 होतं ना मग खाली तुम्हाला 0 वाढवायचं आहे म्हणजे 1 राहिला 7 पाहिजे होते. ठीक आहे बरोबर आहे 1. आता इथं काय होणार 101 म्हणजे 10.1 भागलेला 1 या ठिकाणी काय होणार मग आता पॉइंट मुळे खाली 0 येणार. अगदी बरोबर आहे लक्ष तुमचं. बरं त्यानंतर इथं काय होणार 101 आणि खाली किती येणार मुलांनो 10. आता हे एक स्थळानंतर पॉइंट असल्यामुळे ऑप्शन क्रमांक किती आहे मुलांनो 1. किती आलं 101 छेद 10. आलं लक्षात. थोडंसं वेळ लागला परंतु आलं. असं गोंधळून जायचं नाहीये, तुम्हाला सरावाद्वारे करून घ्यायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा 0.36 गुणेला 2.7 गुणेला इथं काय दिलेलं आहे मुलांना तुमच्या बुक मध्ये सांगा बरं. इथं काही आहे का सुटलेलं बघा. इथं काय आहे भागेला बरोबर. तर आपल्याला सोडवायचं आहे 0.36 गुणेला 2.7 गुणेला 0.07. आता गुणाकार करायचा आहे परत भागाकार आणि इकडे. ठीक आहे व्यवस्थित आहे का उदाहरण.
चेक करा तुमच्या नोटबुकमध्ये, बुकमध्ये, मार्गदर्शिकेमध्ये चेक करा. 0.36 गुणेला 27 गुणेला 0.1. अगोदर आपण काय करूया, त्या दशांश चिन्ह बघा. आता सर्वात अगोदर 0.36 गुणेला 27 गुणेला 0.01. आता इथं भागेला म्हणजेच अपॉन किंवा छेद सुद्धा असतो. 0.03 गुणेला 0.05 गुणेला 0.6 आहेत का इथं? ठीक आहे, इथं 6 आहेत. तर आणि 0.2. तर अशा प्रकारे आपल्याला मांडून घ्यायचे आहे. आता मांडल्यानंतर आपण काय करू, मी तुम्हाला मागच्या उदाहरणामध्ये सांगितलं, जर अंश आणि छेद या दोघांमधला जर दशांश चिन्ह हे सारख्या अंतरावर असेल तर ते नाहीसे होतात, दशांश चिन्ह नाहीसे होते. बघा बरं, इथं बघूया, इथं किती होते? 2.7. बघा इथं किती नंतर आहे? 1 2. 2 घरानंतर आहे. इथं पण 2 घरानंतर दशांश चिन्ह आहे, म्हणजे हे दोन्ही दशांश चिन्ह दोघांचे पण नाहीसे झाले. फक्त 36 आणि खाली आले 3. आलं लक्षात मुलांना? आता गुणिले, आता बघा पुढे इथं 1 नंतर दशांश चिन्ह आहे आणि इथं पण 1 नंतर दशांश चिन्ह आहे, म्हणजे या दोघांचे पण दशांश चिन्ह काय झालेले आहे, म्हणजे नाहीसे झालेले आहे. गुणेला आणि इकडचे पण गुणेला 2. इथं फक्त 2 येतील आणि इथं 27 येतील. ठीक आहे, कळत आहे? त्यानंतर पुढे बघा, इथं 2 नंतर दशांश चिन्ह आहे, इथं पण 2 नंतर दशांश चिन्ह आहे, म्हणून यांचे पण दशांश चिन्ह नाहीसे झालेले आहे. आलं लक्षात? आणि इथं फक्त 6 उरले. बघा बरं, आलं का लक्षात? इथे 2 नंतर दशांश चिन्ह होते, म्हणजे अंश आणि छेद या दोघांमध्ये जर सारख्या अंतरावर दशांश चिन्ह असतील तर ते दशांश चिन्ह नाहीसे होते, फक्त संख्या राहतात तिथं. बघा आता भाग जातो का बघूया. 5 3 1 3. पहा 3 1 3, 3 9 27 आणि 6 1 6, 6 6 36. हे काटाकुटी आले पाहिजे. परत इथं पहा 2 1 2 आणि 2 3 6. कोण कोण उरलं मुलांनो? 3 गुणिले 9 गुणेला 1. बरोबर, आणि खाली एकच आहे त्यामुळे आपण पकडू नाही. 3 पणा 9 पर्यंत म्हणा. 3 9 त्रिक 27. बरोबर, उत्तर आलं आपलं 27. ऑप्शन मध्ये आहे का पहा, पर्याय क्रमांक 1 मध्ये. व्यवस्थित पहा, कोणतं अक्षर समजलं नसेल तर आपल्याला परत विचारायचं आहे, कमेंट्स मध्ये सांगू शकता. धन्यवाद.